परमेश्वरा आणि तुमच्या वचनाने चालण्याची आम्हाला ज्ञान बुद्धी द्या बाप्पा महान परमेश्वरा. खरोखरच परमेश्वरा बाप्पा हा कुष्ठरोग्यातून परमेश्वरा लव कुष्ठरोगी परमेश्वरा तुमचे वचन बाप्पा सर्व काही बाप्पा कुष्ठरोग खराब होऊन बाप्पा त्यांनी घरी निघून गेले बाप्पा. एक कुष्ठरोगी परमेश्वरा तुमच्या चरणाजवळ थांबला परमेश्वरा. त्या प्रकारे बाप्पा आम्ही सुद्धा बाप्पा तुमच्या चरणाजवळ यावं असं मी करा बाप्पा महान परमेश्वरा. बाप्पा काष्टचा बाप्पा वचन सांगत असताना बाप्पा आम्ही त्या कुष्ठरोगासारखं बाप्पा निघून जाऊ नये परमेश्वरा. आम्ही बाप्पा त्या कुष्ठरोगासारखं बाप्पा आम्ही बाप्पा आमचं अंतकरण परमेश्वरा तुझ्या चित्त मन लावून बाप्पा आम्ही ऐकावं असं तुम्ही करा बाप्पा महान परमेश्वरा. हे तुमचा हे करा बाप्पा तुमच्या हाती सोपवले देवाच्या आणि लहानशी प्रार्थना बाप्पा तुमच्या हात केलेली हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती लोक आनंद भारताला देवा. आज गेल्या आठवड्यात मी प्रार्थना केलो होतो. काय काय प्रार्थना केलं तर ना गेल्या आठवड्यात काय मागून घेतला तुमच्यामध्ये जीवनामध्ये काय घडलं ते 2 मिनिटात इथं साक्षी देवा पुढे सांगा, माणसा पुढे सांगू नका. माझी साक्षी सांगून मग तुम्हाला हे करतो. प्रेज द लॉर्ड. माझी साक्षी पिसलगावला यायचं, कसं यायचं कसं नाही तुम्हाला तर माहितीच आहे. बस 2 चेंज करावं लागतं. बारकलच नाही मला 2-3 करावं लागते. ऑटोच नाही जनवाडला यायला पाहिजे, जनवाडच बसायला यायला पाहिजे, बस ना औरातला यायला पाहिजे, औरातच ना पिसलगावच ना आणि बेळकोणी. किती बस किती काय. देव पप्पाला मी प्रार्थना करत होतो, देवा तुझी इच्छा असलं तर पिसलगाव मध्ये मी सेवा करणार, नाहीतर नाही. पप्पाला मी काय सांगितलं प्रार्थना तेवढंच केलं तुम्ही. माझी गाडी खराब झाली, सैतान गाडी खराब केलं का मला. त्याचे इंजन पिस्टन सगळं ब्लॉक झालं. बेळगाववरनं चालू होतं मी तेव्हा. मग देवाच्या कृपेनं मी प्रेयर करत होतो 1 महिन्याच्या पाठीमाग. देव पप्पा एक असं कार्य केलं की ते पैसे नाही म्हटले त्याने. सांगताना पैसे नाही, आता बघूया पुढच्या महिन्यात काय तर करूया. मी प्रार्थना करत होतो देवा कसं काय करायचं. मला माहिती नसं कोण नाही म्हटले पैसे. त्याने त्या मेकॅनिकला किती दिल्यात 7,000 रुपये दिले मला कळायला देवा. आता माझी गाडी दुरुस्ती व्हाले. पुढच्या आठवड्यात माझी गाडी येणार आहे. बघा आम्ही विचार करत राहतो काय करायचंय काय नाही आहे. देवाला सगळंच माहिती आहे, पण प्रार्थनामुळं करायचं. हे माझी छोटीशी साक्षी आहे. लई मोठी साक्षी आहे. इथं जेवताना बसताना 3 दिवस मला बरे नव्हते. मरकल मध्ये लई टेन्शन मध्ये होतो. माझं बीपी लो झालं तर उन्हामध्ये फिरून बीपी लो झालं. दुकानं काय झालं मला माहितीच नाही. पडलो तिथं जर लागलं खरं ते लागल्याने मला समजलं नाही. प्रेज लॉर्ड. का म्हणतं 3 दिवस स्वयंपाक करणार कोण नव्हतं तिथं. करणार मीच ना, मलाच बरं नाही कसं करणार. असं देवानं माझं 3 दिवस पोटच भरून होतं. मला तळ देवा नुसतं पाणी पिऊन पोट भरून. विचार करा. का म्हटलं तर तेवढं देव माझ्या जीवनामध्ये चमत्कार केला. मागण्यापूर्वी तो जाणून आहे आणि देणार आहे. आणि छोटीशी साक्षी लय मोठी साक्षी आमच्या घटनामध्ये जीवनामध्ये. साक्षी म्हटलं तर देवाला बोलायला लागतं, माणसाला बोलायचं नाहीये. तुम्ही म्हणत असेल एवढ्या पुढे माणसापुढे बोलायचं नाहीये. देव तिथं बघत राहतो आणि ते वचन तुम्हाला सांगतो. प्रसिद्धीचे कृत्य 1 अध्याय 8वें वचन मध्ये देव सांगतोय काय सांगतोय. मी तुमच्यासाठी मी देवासाठी साक्षी राहायला पाहिजे. वाचा तुम्हाला गावलं तर प्रसिद्धीचे कृत्य 1 अध्याय हिंदी में अपोस्टल एक्ट प्रेरित को काम बस 1 वर्स 8 8 9 पहिली अध्याय 8 वचन 8 1 8
परंतु जब पवित्र आत्मा हाँ जरा तुम जोर पर आएगा हाँ तब तुम सामर्थ्य आओगे हाँ और यरूशलेम सारे यहूदिया और हाँ सामरिया में यहाँ हाँ मेरे गवाही तक की पृथ्वी के छोर तक तुम मेरे साक्षी होगे. साक्षी होगी मराठा देवाला हे साक्षी देवासाठी आहे माणसासाठी नाही. मी काय सांगत असेल तुम्हाला साक्षी म्हटलं की तुम्ही कधी साक्षी सांगत राहता तर आणि साक्षी वाढत राहते तुमच्यात. तुम्ही झापून घेतला ते झापून मुशी लागतोय. कळलं? आता माझी साक्षी सांगितली आता पुन्हा कुणाची साक्षी झाल्यात गेल्या आठवड्यात प्रार्थना केलोय काय साक्षी झाल्या तर तिथे देवापुढं सांगा. सगळ्याला 2-2 मिनिटं वेळ आहे. तिथे बस तिथे सगळे आम्हाला बी एक साक्षी घडली आहे. बापाला आमच्या सैतानानं लय फिरून घेतलं होतं. असं कुठं बी बसलं तिथं सैतानं दिसत होतं. आता पावसाळ्याला प्रेयर करायला आलो सगळे. प्रेयर केल्यानंतर मग ते असं पूर्ण सैतानाला त्यांनी शांत होत आहे. देवाला धन्यवाद. काय मला आणि कोणाचा आहे आणि कोणाचा आहे तुमचं नाव सांगा तिथं माझं नाव आणि इथं सुवर्णा प्रेरणा. श्रीनिवास श्रेयशी आहे. प्रेयरला किती दिवस झाले यायला लागून ते सांगा. प्रेयरला 3 आठवडे हा झाले. हा तर माझ्या भावाला नोकरी लागायची होती. बऱ्याच दिवसापासून त्याला जावं म्हणल्यानं जाणंच होत नव्हतं. हा प्रेयर केल्याबद्दल त्याला जाणं झालं. हा. आणि नोकरी लागली होती पण ह्यांच्यामुळे ह्यांनी रद्द केलं. हा. पण काम झालं. धन्यवाद देवाला ह्यासाठी. असं जे मागते ते देवाकडून होईल. माझं नाव मायावी संजीवकुमार सूर्यवंशी. मी 3 आठवड्यापासून इथे येत आहे. हा मी देवाकडे मागितले होते की आमच्या घरचे सुद्धा ह्याच्यामध्ये देवामध्येच राहावं म्हणून. आमचे पप्पा खास करून हा त्यांना असं म्हणलं जास्त त्यांना विश्वास नव्हता येशू ख्रिस्तावर. हा तर मी रोज प्रार्थना करायची देवाकडे. प्रार्थना करून घ्यायची सिस्टरकडनं करून घ्यायचे. मग थोडं थोडं करून त्यांच्यामध्ये आता येशू ख्रिस्ताचा विश्वास वाढायला लागले की त्यांनी आता स्वतःहून पास्टरला फोन लावून प्रेयर करून घ्या असं म्हणायला लागले. तर त्याच्यासाठी देवाला खरं कोटी कोटी धन्यवाद. आणि कोणाचा ओके प्रेज लॉर्ड हालेलुया ओके देवाची आभारी आहे है ना. देवाला आभार आहे धन्यवाद आहे. काय सांगा साक्षी सांगितले खाली बसतो. आज साक्षी आता किती के 5 लोक प्रार्थना केल्यात. किती के लोक प्रार्थना केल्यात. परंतु 3 आठवड्यामध्ये तुमच्यात काय काय झालं चेक झालं काय झालं. प्रार्थना कुठे बी जाऊन आला तुम्ही पण काय झाले काय उत्तर नाही आलं. परंतु 3 आठवड्यामध्ये फरक पडला. का फरक पडतो कधी देवाच्या वचन मध्ये राहतो तेव्हाच फरक पडतो नाही तर कधीच पडणार नाही. हालेलुया प्रेज द लॉर्ड. आज देवाची वचनकडे जाऊया. काय वचन म्हणतो. सैतान आज मला 3 वाजता उठून प्रार्थना करायला होतं. मला एवढं डोकं दुखत होतं मला 3 वाजता. रात्री 12 वाजता झोपलो मी. 3 वाजता उठून प्रार्थना करायला. माझ्या जीवनामध्ये एक घडलं की काय काय करायचं जीवनामध्ये. मी एकला आहे. कसं मी एकला आहे. आई बापा तिथं भाऊ तिथं कसं काय करायचं. नुसता मी देव देव म्हणालोय.